नीचे ले नीचे यस फोटो क्या कर लिया था फोन आधा कागज हरकत दहीहंडीचा जो कार्यक्रम करत असताना खरं तर मी सर्वप्रथम स्तुती करतो माझ्या DY फाउंडेशनच्या सर्व सहकाऱ्यांची मी स्तुती करतो कारण जवळपास 15 दिवस अगोदर माझ्या DY फाउंडेशनच्या सर्व सहकाऱ्यांनी हा कार्यक्रम करण्यासाठी खूप प्रयत्न केला जवळपास 4 दिवस तर ते जवळपास 1-2 वाजेपर्यंत इथं जागून हा नियोजन केला खरं तर माझ्या सर्व DY फाउंडेशनच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून त्यांचा आभार त्यांचं कौतुक करतो आमच्या DY फाउंडेशनचे प्रदेश अध्यक्ष योगेश पाटील आणि त्यांची सर्व टीम DY फाउंडेशनचे युवा नेते माझा मुलगा वीरेन चोरगे आणि त्याची टीम त्यांच्यासोबत दीपक केने असेल मुसाभाई असेल असे अनेक देवदास केने असेल सदानंद कोलकर असेल सत्यवान जोशी असेल नित्यानंद असेल प्रकाश केने असेल नवनाथ सुतार असेल कृष्णा भामरे असेल पप्पू छले असेल असं सर्वांनी खूप मेहनत केली आणि खरं तर मेहनतीचं फल म्हणून आजच्या दिवशी हा सुखरूपाने हा कार्यक्रम पार पडला खरं तर सर्वांचे मी अभिनंदन करतो या सोहळ्यामध्ये या कार्यक्रमामध्ये सर्व पक्षातील नेते मंडळी आले त्यांचे खूप अभिनंदन करतो वेगवेगळ्या सामाजिक संस्थेतून सर्व पुढारी आले त्यांचे अभिनंदन करतो जो 2024मध्ये आम्ही जो कार्यक्रम केला त्या कार्यक्रमामध्ये जर काही कमी असेल तर ते 2025मध्ये आम्ही सुधारू आणि याच्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने आम्ही दहीहंडीचा कार्यक्रम करू खरं तर खूप मान्यवर येणार होते आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष नानाभाऊ पटोले येणार होते आमचे विधिमंडळ पक्षनेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात येणार होते विधिमंडळाचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार येणार होते पण कालच एक दुर्दैवी घटना घडली मागच्या 2 महिन्यापूर्वी नांदेड येथे आमचे वसंत चव्हाण हे खासदारपदी निवड झाली होती त्यांची काल दुर्दैवी त्यांचा निधन झाला त्याच्यामुळे आमचे सर्व पुढारी नांदेडला गेले आणि आजच्या दिवसामध्ये आमच्या पुढाऱ्यांपैकी एकही पुढारी कुठल्याही दहीहंडीमध्ये सहभागी केलं नाही त्याच्यामुळं माझे नेते लोक येऊ शकले नाही तरी पण सर्व बाकीचे जे काही नेते मंडळी सर्व पक्षातील सर्व पदाधिकारी सर्व संघटनेतील सर्व संघटक महिला वर्ग युवा वर्ग आणि खरं तर माझ्या भिवंडीतून माझे सर्व सहकारी आज या कार्यक्रमामध्ये आले या कार्यक्रमाची शोभा वाढवली सर्वप्रथम त्यांचे मी धन्यवाद देतो आणि पुढच्या वर्षी पुन्हा जोराने कार्यक्रम करू माझा DY फाउंडेशनचं मी खरं तर कौतुक असं करतो की प्रत्येक वर्षामध्ये वेगवेगळे ऋतू येतात
पावसाळा येतो, हिवाळा येतो, उन्हाळा येतो. पावसाळ्याची वेळ आली की आम्ही रेनकोट वाटप करतो, थंडीचे दिवस आले की आम्ही ब्लँकेट वाटप करत असतो. वेगवेगळे जेव्हा परीक्षा संपतो त्या वेळेला गरीब विद्यार्थी असतील त्यांना आम्ही बुक वाटप करत असतो. विधवा महिला असतील त्यांना शिलाई मशिनीचं आम्ही प्रशिक्षण देत असतो. असे वेगवेगळे आता दिवाळी आल्यानंतर आम्ही आदिवासी बांधवापर्यंत पोचून आम्ही फरार वाटप करत असतो. माझे सर्व टीम खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे. खरं तर मला खूप अभिमान आहे की माझी DY फाउंडेशन ठाणे जिल्ह्यामध्ये नसून कोकणमध्ये गेलेली आहे आणि खऱ्या अर्थाने कोकणमध्ये माझे रायगडचे जिल्हाध्यक्ष यश घरत हा खूप चांगल्या पद्धतीने काम करतो आणि त्याची टीमसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करतो. यश घरतला मी एक शब्द देतो की दीपावलीनंतर किमान 4 दिवस मी कोकणचा दौरा करणार आहोत आणि त्या दौऱ्यामध्ये माझी संपूर्ण टीम असेल. कोकणचा दौरा झाल्यानंतर आम्ही अनेक जिल्हे आहेत त्या जिल्ह्यापर्यंत आम्ही DY फाउंडेशन पोहोचवण्याचं काम करू. आमचे प्रदेश अध्यक्ष योगेश पाटील, माझा मुलगा वीरेन चोरगे आणि सर्व टीम त्याच्यासोबत राहून या DY फाउंडेशन महाराष्ट्रापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आणि आजचा हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने काम केला. धन्यवाद. ओके.